त्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद सुरू झाली। आधीच आपल्याला 60,000 डोसेसची दिवसाला गरज असताना हे पुन्हा एकदा केंद्राकडून कमी डोस आपल्याला मिळणार आहे। जो केंद्र सरकारने सध्या जे 7 कंपनीज रेमडेसिवीर बनवतात, या 7 कंपनीच्या रेमडेसिवीर बनवण्यासाठी आपले वेगवेगळे गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स असायच्या त्यांना थेट, आणि त्याचबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटलच्या थेट ऑर्डर्स असायच्या, डिस्ट्रीब्युटरच्या थेट ऑर्डर्स असायच्या। आपल्याला साधारणपणे 36,000 वॉइल्स रोज मिळायच्या। मात्र आता गव्हर्नमेंटनी ह्या 7ही कंपनीजला जे त्यांचं उत्पादन आहे ते उत्पादन टोटली कुठल्या राज्याला किती वाटायचं याचं जे काही कंट्रोल आहे तो कंट्रोल त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेला आहे। आणि त्या ह्याच्यामध्ये जे काही आपल्याला वाटा येतोय तो वाटा 26,000 वॉइल्सचा 21 तारखेपासून तर 30 एप्रिलपर्यंत याच दरम्यान 26,000 वॉइल्स पर डेच्या दरम्यान देण्याचा त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे। कदाचित त्यांनी ते संख्येवर काढलेलं असावं, परंतु आज एक नक्की आहे की दररोज आपल्याला साधारणपणे 10,000 वॉइल्सची या निर्णयामुळे कमतरता भासेल असं माझं स्वतःचं मत आहे। अगोदरच आमची अशी मागणी होती की 36,000चं 60,000वर उद्या परवा कसं जावं आणि 1 मेच्या दरम्यान 1 लाखावर कसं जावं। तर यामध्ये आता 1 मेपर्यंत त्यांनी 26,000 प्रतिदिन वॉइल्स द्यायचा अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आणि त्यामुळं अधिक आव्हानं वाढलेले आहेत, अधिक चॅलेंजेस या निर्णयामुळे निश्चित प्रकारे वाढलेले आहेत। आता त्याच संदर्भातली बैठक आम्ही घेतो आहोत की हे कसं आता आपण फेस करायचं। यामध्ये 2-3च ऑप्शन असू शकतात। एक, इम्पोर्ट होऊ शकतं का, ते पण थेट करता येत नाही का, ते पण केंद्र शासनाच्या पूर्व परवानगी आणि सगळ्या गोष्टीतून होऊ शकतं, पण बाहेरही वॉइल्स उपलब्ध नाही आहेत। आणि राहिला प्रश्न, जे काही एक्सपोर्टर्स आहेत त्यांचा काही कोटा मिळू शकतो का, तर त्यांच्याही कोट्याला थेट विक्री करण्याची परवानगी दिलेली नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्याही कोट्यातून मिळणं एकदम नाच्या बरोबर आहे, म्हणजे होणार नाही अशाच बरोबर आहे। तर या सगळ्या जो काही पेटंट ॲक्ट आहे, जो खास करून गिलियड नावाची जी कंपनीचं हे रेमडेसिवीर हे इंजेक्शन आहे, पेटंट आहे, आणि त्यामुळं माझं तर मत असं आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी वरिष्ठ स्तरावर, अगदी PMO स्तरावर, PMOच्या ऑफिसच्या स्तरावर या गिलियडशी बोलून महाराष्ट्रातला आणि आपल्या देशाचा प्रश्न हा कुठल्याही परिस्थितीत मार्गी लावावा अशी नम्र आव्हान आणि नम्र विनंती मी केंद्र सरकारला या निमित्ताने करू इच्छितो। लसीच्या संदर्भात काही राज्यांनी घोषणा केली की मोफत लस दिली जाणार आहे। आपल्या राज्यात काय परिस्थिती असणार? आणि माहिती अशी की काल मुख्यमंत्री आणि आदर पूनावाला यांची चर्चा झाली ऑनलाईन की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा होऊ शकेल। मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना आसामचा जो काही आसाम आरोग्य निधीतून जमा झालेली निधी आहे त्यातून त्यांनी कशा पद्धतीनं 1 कोटी लस ही बायोटेक फार्मा किंवा यांच्या कंपनीला कशी ऑर्डर दिलेली आहे हे मी त्यांच्या मुद्दाम लक्षात आणून दिलं। आणि त्यांनी पण मला जी काही माहिती दिली ती यातून एकच की ते आदर पूनावालाही बोललेत आणि आदर पूनावालांनी असं सांगितलं की माझं सगळं प्रोडक्शन केंद्र सरकारकडे 24 मे पर्यंत बुक आहे आणि त्यामुळे आज 22 मे आहे, 22 एप्रिल आहे, त्यामुळे अख्खा 1 महिना आपल्याला 18 ते 45 किंवा त्या दरम्यानच्या वयासाठी जे काही आपल्याला खरेदी करायची आहे ती आपल्याला या महिन्यात खरेदी करता येणार नाही असं निश्चित प्रकारे दिसतंय। त्याचं कारण त्यांचं 1 महिन्याचं प्रोडक्शन तरी केंद्र सरकारने सध्या तरी बुक करून ठेवलेलं आहे। आपण बायोटेक जी काही कंपनी आहे जी गव्हर्नमेंटची आहे त्यांच्याशी माननीय मुख्यमंत्री आणि वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी देखील बोलत आहेत। त्यांनी अजून कुठलाही रेट राज्य सरकारांना किती रुपयात विकायचं या संदर्भात अजून निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळं या संदर्भातला सुद्धा
निर्णय एखाद 2 दिवसात जर त्यांचा झाला तर मग आपल्याला ऑर्डर्स त्यांना देता येऊ शकतील, अडचणीचा विषय नाही. त्यामुळे हे देशांतर्गत जे 2 कंपनीज आहेत त्याच्याबाबतची प्रगती मी मुद्दाम सांगितली. राहिला प्रश्न स्पुटनिक, मॉडर्ना आणि अमेरिकन चायनीज ह्या ज्या काही वॅक्सिन्स आहेत त्याच्या संदर्भात, ह्या अत्यंत महागड्या वॅक्सिन्स आहेत. आपल्यापेक्षा जवळजवळ 10 पट, 15 पट, 7-8 पट किंमत असलेल्या वॅक्सिन्स आहेत. परंतु त्यांच्याशी सुद्धा निगोसिएशन वरिष्ठ स्तरावर करून जर ते कमी मोठ्या व्हॉल्यूममध्ये आपल्याला घ्यायचं असल्यामुळे जर कमी केलं तर निश्चित प्रकारे आपलं राज्य सरकार या बाबतीत सुद्धा विचार करेल असं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे. ही लस जी आहे ती मोफत मिळू शकेल का? ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांनी काही घोषणा केली. मला वाटतं की हा विषय किती रुपयात लोकांना द्यायचा, कोणत्या घटकाला मोफत द्यायची, काय करायचं या बाबतीत कॅबिनेटमध्ये विषय येणाऱ्या आपण घेऊन येता येईल. आणि जरूर काही गरीब, अतिगरीब घटकाला निश्चितच अशा पद्धतीनं आपल्याला काही मदत करता येत असेल तर करण्याचा विचार शासन स्तरावर आम्ही सुद्धा आरोग्यमंत्री या नात्याने ठेवू आणि त्याबाबतचा योग्य तो निर्णय घेऊ. पण ज्यांचं अफोर्डेबल आहे, जे अफोर्डेबल क्लास आहे, जो श्रीमंत वर्ग आहे, त्यांनी तर ही लस 18 ते 44 वयोगटातली विकतच घेतली पाहिजे असं स्पष्ट मत आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत कोणत्या गरीब घटकासाठी आपल्याला कशा पद्धतीनं सवलत देता येऊ शकेल याबाबतचा अंतिम निर्णय कॅबिनेट घेईल. आम्ही आरोग्य विभागाच्या वतीनं जरूर हा प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवू. सर, महाराष्ट्राला 36,000 रेमडेसिवीर पाहिजे असताना फक्त 26,000 मिळत आहेत. 60,000ची गरज आहे तुम्ही म्हणता, मग त्याच्याबद्दलचं 60,000 आपल्याला हवे आहेत तर मग आपण रेमडेसिवीरचा तुटवडा निश्चित प्रकारे आहे. पण रेमडेसिवीर हे काही रामबाण उत्तर नाही, ही काही संजीवनी नाही की ती घेतली की 100% होणार. मात्र एक नक्की आहे की अत्यंत सिव्हिअर पेशंट्सला फक्त ते द्यावं अशा पद्धतीचा एक सध्याचा प्रोटोकॉल आहे. मला पुन्हा एकच सांगायचं आहे की अति क्रिटिकल पेशंट जे म्हणतो आपण, जे व्हेंटिलेटर्सवर आहेत, डायरेक्ट व्हेंटिलेटर्सवर, मी त्याला ऑक्सिजनवर नाही म्हणणार, पण जे अति व्हेंटिलेटर्सवर आहेत त्यांना पहिल्या फेजमध्ये जर दिलं तर त्याचा फायदा होतो असं टास्क फोर्सचं मत आहे. त्यामुळं एकूण 100 जर केसेस असतील तर 80 एसिम्प्टोमॅटिक असतात. 10 ते 15% साधारणपणे माइल्ड आणि मॉडरेट, म्हणजे मॉडरेट स्वरूपाने असतात आणि 2-3% दरम्यानच्या केसेस, 4-5% दरम्यानच्या केसेस जास्तीत जास्त अति क्रिटिकल असू शकतात. तेवढ्यापुरत्या याला खऱ्या अर्थाने रेमडेसिवीरचा वापर व्हावा असं अति नम्रतेने मी माझ्या सगळ्याच खाजगी आणि शासकीय डॉक्टर्सला विनंती वजा या निमित्ताने विनंती करेल. सर, तुम्ही सांगतात रेमडेसिवीरच्या बाबतीत, पण गेले 1 महिना झालं ह्या विषयामध्ये वारंवार रुग्णसंख्या वाढणार. त्यावेळेस तुम्ही सांगत होतात की आम्ही प्रिपेअर आहोत, तुम्ही मुख्यमंत्री सगळेच. पण मग वस्तुस्थिती अशी आहे, आज 1 महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये म्हणजे मार्च महिन्याच्या अधिवेशनाच्या वेळेसपासून ही चर्चा सुरू आहे. रुग्णसंख्या वाढली, सरकार आत्ताच का जागं होतं रेमडेसिवीरच्या बाबतीत? जरा मला मीडियाने सुद्धा सांगावं रेमडेसिवीर कुठून आणायचं, कारण रेमडेसिवीरचं मी आत्ताच उत्तर देताना सांगितलंय सगळा कंट्रोल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतलेला आहे. ते ठरवताय ती किती वाटप करायची. त्यामुळं आम्ही आमच्या कितीही पैसे देऊन यांच्याकडून खरेदी करायला तयार आहेत, परंतु कंट्रोल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतला असल्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठरवेल राज्य सरकारला किती द्यायचं. प्रश्न असा येतो की मुळात याबाबतला दुसरा पर्याय तुम्ही सांगितलं की हा रामबाण उपाय नाही का? मग सध्या याबाबत फ्लॅव्हिपिराविर हा एक मोठा पर्याय आहे ज्याचा मोठ्या पद्धतीनं वापर देशभरात होतो आणि याचा वापर जरूर मला वाटतं करावा. मला जी माहिती दिली केंद्रीय मंत्री श्रीयुत मनसुख जे काही केमिकल्स आणि ड्रग्ज मंत्री आहेत त्यांनी, की WHO सुद्धा रेमडेसिवीरचा वापर करू नये अशा पद्धतीचा एक निर्णय त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळं जगामध्ये रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्या नाही आहेत, तिथून आपल्याला इम्पोर्टही करता येत नाही आहे. त्याचं कारण रेमडेसिवीर बाहेर उपलब्ध नाही. सर, ऑक्सिजन बाबत फक्त सांगू शकाल की आपण काल एक मोठा ऍक्सिडेंट बघितला आणि आजही गरज आहे. आता राज्यामध्ये पण भांडणं सुरू झाली, तिकडची रुग्णसंख्या वाढत आहे. काल तर कोर्टाने सांगितलं भीक मागा काही करा पण ऑक्सिजन तुम्ही मिळवून द्या. राज्य सरकार अजून काय प्रयत्न करते? राज्य सरकार सगळ्या पद्धतीनं अक्षरशः नम्रतेने विनंती करायला तयार आहे, पाय पडायला तयार आहे, सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. कोणतीही गोष्ट महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. प्रश्न एवढंच आहे की ऑक्सिजन उपलब्धता
ऑक्सिजनचा कोटा वाटप हा पुन्हा केंद्र शासनाकडे आहे आणि तो त्यांनी अधिकाधिक वाटावा आणि आपल्या हिश्श्याला अधिकाधिक द्यावा आणि सेफ जे काही तुमचा ट्रान्सपोर्ट आहे तो त्यांनी ग्रीन कॉरिडॉर करून, अक्षरशः ग्रीन कॉरिडॉर करून त्या राज्यांमधून महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून द्यावा अशी नम्रतेची विनंती पुन्हा केंद्र सरकारला आहे आणि आम्ही त्या बाबतीतलं वेळोवेळी आम्ही निश्चित प्रकारे त्यांना कळवत आहोत. आज एकच आहे की आपल्याला ऑक्सिजनच्या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्टवर अवलंबून राहावं लागेल किंवा ज्या ज्या ठिकाणाहून ऑक्सिजन निर्माण होतं, जसं मी काल सांगितलं की तुमचे थर्मल स्टेशन्स असतील, तुमचे स्टील प्लॅन्ट्स असतील, तुमचा RCF असेल, तिथून जे ऑक्सिजन निर्माण होतं तिथे बॉटलिंग प्लॅन्ट नाही आहेत, पण तिथे आपल्याला त्याचा उपाय कसा करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. नंबर 3, कुठल्याही परिस्थितीत आता जे ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा PSA टेक्नॉलॉजीचे प्लॅन्ट्स उपलब्ध आहेत, तर त्या प्लॅन्ट्सचा थेट आपण वापर करू शकतो का? किंवा मला असंही कळलं आहे की ज्या काही प्लॅस्टिक इंडस्ट्रीज आहेत, ज्या पॅकिंगमध्ये प्लॅस्टिक मोठ्या पद्धतीनं वापरतात, ते नायट्रोजनचा वापर जास्त करतात, त्यामुळे हवेमध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन असं प्रमाण असतं, तर त्यामध्ये ते ऑक्सिजन सेपरेट करतात आणि नायट्रोजनचा वापर करतात. त्यांच्याजवळ सुद्धा अनेकांजवळ प्लॅन्ट्स उपलब्ध आहेत. ते प्लॅन्ट्स आपल्याला रिक्विजिशन गव्हर्नमेंटच्या वतीनं करता येतील का आणि ते आपल्याला वापरता येतील का? ह्या सगळ्या इमर्जन्सी गोष्टी आपण त्या ठिकाणी करत आहोत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन जनरेटर्स हा सध्याचा आपल्या हातात असलेला उपाय आहे आणि बाकी केंद्र शासनाच्या हातात असलेले उपाय आहेत. ते केंद्र शासनाकडून मदतीचा आपण हात निश्चित प्रकारे मागत आहोत. मला विश्वास आहे की या सगळ्या संदर्भात अत्यंत सकारात्मक पॉझिटिव्ह निर्णय होतील. तुम्ही सांगताय लॉकडाऊनच्या आज गाईडलाईन आज रात्रीपासून सुरू होणार आहे. अपेक्षा अशी होती, म्हणजे ज्या पद्धतीने आपण कॅबिनेट झाल्यानंतर सांगत होतात की प्रचंड कडक लॉकडाऊन असेल जसा मागील वर्षामध्ये झाला. आता त्या गाईडलाईनमध्ये फक्त शासकीय कर्मचारी नसणं त्याच्यापेक्षा मोठं फारसा काही दिसत नाही की ते आता इंडस्ट्री सुरू असणार आहेत, दुसरीकडे हॉटेल्स टेकअवे सुरू आहेत, वाईन्स टेकअवे सुरू आहेत. मग आपण जे अपेक्षित करत होतो की खरंच कडक लॉकडाऊन असेल तो का होऊ शकला नाही, काय नेमकं अडचण आली? आणि विशाखापट्टणमची ट्रेन कुठपर्यंत पोहोचली? विशाखापट्टणमची ट्रेन निश्चित प्रकारे येत आहे. त्याच्यात बरेचसे ऑक्सिजनचे टँकर्स लोड करून त्यावर या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी असतात, त्या अडचणी पार करत ती ट्रेन निश्चित प्रकारे येते, एवढंच मी विशाखापट्टणमच्या संदर्भात सांगेन. पण लॉकडाऊनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा आमची खूप सविस्तर चर्चा झाली. त्यांचं असं मत आहे की आपण लॉकडाऊन करायचंच आहे, परंतु काही दिवस आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आता सध्याच आपण स्ट्रिक्टली मूव्हमेंट खूप स्ट्रिक्ट केलेलीच आहे. आता इंटर डिस्ट्रिक्ट अडवणूक होणारच आहे. इंटरनल डिस्ट्रिक्टसुद्धा जर तुम्ही कामाच्या व्यतिरिक्त अतिमहत्त्वाच्या कामाच्या, म्हणजे कोणी वारलेलं असेल तर बाहेर पडलं तर वेगळी गोष्ट आहे, किंवा तुम्ही दवाखान्यासाठी बाहेर पडले तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांना अडवणूक केली जाणार आहे आणि त्यामुळं मला वाटतं फ्री मूव्हमेंट जी अगोदर फार सहज शक्य होती ती आता शक्य होणार नाही. बऱ्याचपैकी सगळ्याच गोष्टींना आपण बंदी आणलेली आहे. सगळा व्यवसाय बंद आहे. उद्योग जरी चालू असेल तरीसुद्धा त्यांच्या कंपाऊंड वॉलच्या आतच ते राहणार आहे. आणि हळूहळू जे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी माझी काल चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे मला स्वतःला जे सांगितलं ते एवढीच गोष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीत आता समजा आपण लग्नामध्ये 25 अधिक 25 50 लोक आणि 1 तासात 2 तासात सगळं आटोपलंच पाहिजे, नाही तर मोठी फाईन केली जाईल वगैरे वगैरे, ह्या ज्या काही गोष्टी लावलेल्या असतील त्यासुद्धा हळूहळू पुढच्या ह्याच्यामध्ये आता हे जे 8 दिवसाचा कालावधी त्यानंतर तो आणखीन कडक करून आपल्याला करता येऊ शकेल. अनेक बाबी आहेत. उद्देश एकच राहील की ब्रेक द चेन हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश निश्चित प्रकारे पार पाडायचा आहे आणि त्यासाठी मला वाटतं माननीय मुख्यमंत्री फार लक्ष ठेवून आहेत आणि ते स्वतः या बाबतीतला वैयक्तिक निर्णय लॉकडाऊनच्या संदर्भात घेतात. थोडं ऑक्सिजनची आणीबाणी परत सुरू होते, तिथं खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन नाही आहे, काय सांगा यावर?
नाही, ऑक्सिजनचा तुटवडा मागणीप्रमाणे 100% आहेच असं मी म्हणता येणार नाही. त्यामुळं थोडाफार निश्चित प्रकारे आहेच, पण तो कसा सोडवायचा यासाठी अक्षरशः दिवस रात्र मेहनत सुरू आहे. वेगवेगळ्या मार्गांनी कसं आपल्याला ऑक्सिजन लोकांपर्यंत पोहोचवता येईल, डॉक्टर्सपर्यंत खाजगी पोहोचवता येईल या दृष्टिकोनातूनचे प्रयत्न सुरू आहेत. 2-3 मार्ग आहेत. मी पुन्हा सांगेल ऑक्सिजनसाठी की बाहेर राज्यातून आपल्याला जो कोटा आहे तो वाढवून घेणे, लिक्विड ऑक्सिजनचा तो एक मार्ग. दुसरं आपल्याजवळ जे ऑक्सिजन निर्माण होतं त्याचा मार्ग, ऑक्सिजन जनरेटर्स तिसरा मार्ग, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चौथा मार्ग आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीनं जवळजवळ 50,000 मेट्रिक टनचं इम्पोर्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो पटकन जर झाला आणि त्यातून जर मोठा कोटा आपल्याला एक कोस्टल राज्य म्हणून जर आपल्याला मिळालं तर निश्चित प्रकारे त्यातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा आधार आपल्याला मिळू शकेल. आणि म्हणून या सगळ्या मार्गाचा अवलंब आपण करतो आहोत आणि ऑक्सिजन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे अतिशय कठीण परिस्थिती आहे, अतिशय आव्हानात्मक कामं आहेत. मी पुन्हा नम्रतेने माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला, खास करून माझ्या डॉक्टर फ्रेटर्निटीला सगळ्यांना विनंती करेल की आपण अत्यंत जबाबदारीने वागावं, एक अत्यंत जागरूकतेने वागावं आणि या सगळ्या अतिशय कठीण परिस्थितीला आपण सगळ्यांनी खूप चांगली साथ द्यावी एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती. जाना चाहिए. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते आणि सध्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे, रेमडेसिवीर इंजेक्शन्स असू देत किंवा ऑक्सिजनची कमतरता असू दे, त्यांनी एकीकडे मोदी सरकारला विनंती केली आहे, केंद्र सरकारला विनंती केली आहे की मोदींनी तत्काळ हा प्रश्न सोडवावा. राज्यात, महाराष्ट्रातच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात ही समस्या भेडसावतेय. त्यामुळे गरजूंना मोफत लस देण्याबाबत विचार सुरू आहे. लस असेल किंवा ऑक्सिजन असेल किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन याबाबत राज्य हतबल असल्याचं राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय. आम्ही हातापाया पडायला सुद्धा तयार आहोत जनतेसाठी, असं देखील राजेश टोपे म्हणाले. राज्यामध्ये कडक जिल्हा बंदी देखील होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. आजपासून कठोर नियम लागू होत आहेत.